तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विज्ञान विषय पाहणार आहोत. आपल्या मुलांना नवीन पाठ शिकणार आहोत. या पाठाचं नाव आहे मुलांना वनस्पती रचना व कार्य. की जे आपण वनस्पती बघतो तेव्हा हर एक वनस्पतीची जी रचना आहे ती कोणत्या प्रकारची, त्याचे कार्य कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण प्रसवनाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण मुलांना पाहणार आहोत पाठामध्ये की जे वनस्पती आहे त्याचे पान, फळ, फूल, खोड, मुळांचे कार्य काय, खोड आहे, मुळं किती प्रकारचे आहेत, खोड आहे, खोडाचे प्रकार आहेत, त्याचप्रमाणे फुलाचे विविध कोणकोणत्या प्रकारचे भाग पडतात, त्यांचे कोणकोणते अवयव आहेत, त्यांची कोणती कार्य आहेत, या सर्वाचा आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. बघा इथे दिले वनस्पती व रचना. तर बघा आता इथे बघा आपल्याला दिलेलं आहे की या पाठात आपण वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फुले, फळे या अवयवांची सविस्तर ओळख करून घेणार आहोत. की ज्याप्रमाणे आपल्याला या भागांची माहिती आपण फक्त नजरेने बघतो की हे पान आहे, खोड आहे, मूळ आहे, परंतु त्यांची कार्य काय, अवयवाची सविस्तर ओळख म्हणजे आपण त्यांना अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मुळांची रचना व प्रकार, जी हर एक प्रकारची जी मूळ आहे, मग ते मूळ कोणते आहेत, मुळांचे प्रकार किती पडतात, मग त्यांची काय कार्य आहेत, खोड आहे, खोडाचे भाग कोणते आहेत, पानाचे विविध भाग आहेत, तसं मी आता सांगितलं पानाचे विविध भाग आहे, मग त्या भागांचे कार्य काय आहे, त्यांचे अवयव कार्य कोणते आहेत, या व बिया व यांचा अभ्यास देखील आपण याच्या पाठामध्ये करणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. बघा वनस्पती व रचना या कार्यासाठी आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून मुलांना जाणून घेणार आहोत. बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे, एक मोठं झाड दिसत आहे आणि झाड विस्तृत प्रमाणामध्ये पूर्ण ब्लॉसम झालेलं आहे, बहरलेलं आहे. हर एक त्याचे जे खोड आहे बघा हे किती ठीक आहे, म्हणजे कसं आहे, जाड आहे आणि हर एक जे कसं टवदारपणे किंवा त्याचं फुलून भरलेलं आहे. मग आता आपल्याला याचे जे खोड आहे त्या खोडाच्या आतमध्ये देखील काय आहेत मुलांनो, की ज्या मुळा आहेत की त्या कुठपर्यंत गेलेल्या आहेत, त्या जमिनीच्या आत गेलेल्या आहेत. मग त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मूळ हा वनस्पतीचा मूलभूत अवयव आहे. आपण विविध कडधान्य जसे हरभरा, मटकी भिजत ठेवल्यास 2-3 दिवसात त्या बियामध्ये बदल दिसतो की नाही. की ज्यावेळेस मूग आहे, हरभरा आहे, वाटाणा आहे, चणा आहे, आपण काय करतो, भिजायला ठेवतो आणि मग आज भिजायला ठेवलं की दुसऱ्या दिवशी जे कडक वस्तू असतील, जे वाटाणा म्हणू शकतो किंवा हरभरा आहे, जो कडक आहे तो काय करत आहे मुलांना, तो मध्ये आपल्याला तो नंतर दुसऱ्या दिवशी तो आपल्याला नरम झालेला दिसतो. म्हणजे पाण्यात ठेवल्यामुळे त्याच्या पाण्याचं काय होतं, त्याच्यातून शोषून घेण्याचं जे काम होत असते आणि परत त्याला अजून 2-3 दिवस आपण त्याला मुलांना, की समजा एखादा सुती कपडा आहे, कॉटनच्या कपड्यामध्ये जर त्याला बांधून ठेवलं तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं रूपांतरित दिसतं. म्हणून त्यांनी सांगितलंय 2 ते 3 दिवसात या बियामध्ये बदल दिसतो. बदल काय दिसतो, की त्या बियांना काय आलेलं असतं, अंकुर आलेला असतो, की तो अंकुर बाहेर पडलेला असतो. आणि म्हणून आपण बोलतो ना की जे मटकीची उसळ आहे, चणा आहे, त्याचबरोबर हिरवे मूग आहे, की हे जसे आपण पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी खातो, परंतु जर ते 2 दिवस ठेवले तर त्याच्यामध्ये काय येतं, अंकुर येत असतं आणि मग ती जी भाजी आहे ती चवीला चांगली लागत असते. तर मग अशामुळे जे वनस्पतीचे मूलभूत अवयव आहेत, पानं, खोडं, पानं, त्याच्यामध्ये आपण पाहिले आहेत, त्याचे विविध कडधान्य जसे हरभरा व मटकी. बघा आता हे हरभरा आणि मटकी म्हणजे 3 दिवसांनी ठेवल्यानंतर त्याला अशा प्रकारचे बघा हे असे मोड येतात. असे की बघा हे अशा प्रकारची जी मोड आहे, मग हरभरा आहे, हरभऱ्याला सुद्धा मोड येते. जसं या मटकीला मोड आलेलं आहे तसं या हरभऱ्याला सुद्धा मोड येतात आणि मग ती देखील भाजी असते ती आपल्याला कशी लागते, खायला चवदार लागत असते. आणि म्हणून अशा प्रकारची जी बिया आहे ते बिया काय करतो आपण पाण्यामध्ये भिजून दुसऱ्या दिवशी आपण त्याची भाजी करतो. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ असे म्हणतात. बीच्या आतून भागास, की आता हे काय आहे बघा, ही जमीन आहे, दिसत आहे तुम्हाला मुलांना. ही कशा प्रकारची जमीन आहे, ही हा जो सर्व भाग आहे तो कसा आहे, जमिनीचा भाग आहे. सो ही जमीन आहे आणि हे वरती काय आहे, जमिनीच्या वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे. मग यांनी काय सांगितलंय, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने, म्हणजे जमिनीच्या दिशेने याची जी वाढ होत आहे त्या भागास काय म्हणत आहे, याला आदिमूळ म्हणत आहेत. म्हणजेच काय, रेडिक्युल्स. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणजे काय, पॉम्युलेल असे म्हटले जाते, फ्लॅम्युएल. त्या प्रकारे 2 भागामध्ये असं काय झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे. बीच्या आतल्या भागाच्या दिशेने जर त्याची वाढ होत असेल तर त्याला आदिमूळ असे म्हटले जाते. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास त्याला अंकुर असे म्हटलेले आहे. बरोबर, की जे जमिनीच्या आत जाते म्हणजे ते कोणतं आहे, आदिमूळ आहे. म्हणजे ह्या सगळ्या मुळा तुम्हाला दिसत आहेत, हे जे मुळा आहेत त्या काय आहेत, आदिमूळ आहेत. बरोबर आहे. पण तुझं जमिनीच्या वरच्या दिशेने हे वाढतंय म्हणजे हे काय झालेलं आहे मुलांनो,
हे अंकुर झालेलं आहे. हे चित्रामध्ये तुम्हाला इथे झूम करून दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं बघा हे जे मूळ आहे, तुम्हाला हे मुळामध्ये देखील 2 प्रकार दिसत आहे. आधी मूळ दिसत आहे आणि अंकुर दिसत आहे. हे 2 गोष्टीचा तुम्ही फरक इथे लक्षात घ्यायचा आहे. जमिनीत वाढतंय म्हणजे ते अंकुर आहे, जमिनीत वाढतं म्हणजे आधी मूळ आहे, आणि वरती वाढतंय, वरच्या दिशेने वाढतंय म्हणजे हे काय आहे, अंकुर आहे. बघा हे चित्रामध्ये तुम्हाला झूम करून देखील दाखवलेलं आहे. आधी मुळापासून बनलेल्या मुळाची वाढ ही जमिनीखाली होते. जे आधी मुळ आहे त्याची जी वाढ आहे ती जमिनीच्या खालच्या मुळाशी होते, म्हणजे मुळाची वाढ जमिनीखाली होते. तर मुळाच्या जमिनीलगतचा जो भाग जाडसर असतो, पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जे आधी मूळ आहे की जे जमिनीच्या खालच्या दिशेने जी वाढ होते त्याला काय म्हणतात, आधी मूळ. मग आधी मुळापासून बनलेल्या मुळाची वाढ ही जमिनी खाली होत असते. मग मुळाच्या जमिनी लगतचा जो भाग आहे, म्हणजे हा जो जमिनीच्या लगतचा जो भाग दिसत आहे, पुढे तो निमुळता होत जातो. म्हणजे कसा जातो, असा निमुळता खाली खाली, म्हणजे एक प्रकारे आपण चित्रात बघा असं म्हणू शकतो की ज्याप्रमाणे तो असा हा जो जाडसर भाग असतो, मग पुढे पुढे तो असा बारीक 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 होत जातो. म्हणजे तो काय आहे, निमुळता भाग होत जातो आणि मग टोकदार बनतो. कसा बनतो, टोकदार बनतो. जसं सुईला टोक असतं त्याप्रमाणे तो भाग टोकदार बनतो. बघा पुढे होत जाऊन तो निमुळता होत जातो आणि मग परत तसा टोकदार होतो. म्हणजे ज्याप्रमाणे असं सुई कशी असते टोकदार, त्याप्रमाणे तो भाग कसा होत आहे, टोकदार भाग होत आहे. इथे चित्रामध्ये देखील बघा तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे तो टोकदार भाग झालेला आहे. जमिनीखाली आधारासाठी व वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवास मूळ असे म्हणतात. जमिनीखाली व आधारासाठी त्यांनी सांगितलंय की जमिनीला आधार मिळण्यासाठी किंवा वाढणाऱ्या वनस्पतीच्या या भागालाच काय म्हणणार आहेत, मूळ असे म्हणणार आहेत. म्हणजे हे काय झाले आहे, मूळ आहे. म्हणजे त्याचा भाग जर टोकदार होऊन त्याच्या काय असे मुळा देखील झालेले आहेत आणि मग याच भागाला आपण काय म्हणणार आहोत, मुळे म्हणणार. तर मग ही मुळे तुम्ही पाहिलेलीच आहेत मुलांनो. जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात. मग आता जमिनीखाली पण जे मुळे वाढतात त्यांना देखील काय आहे, उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढतात. म्हणजे जी सरळ वाढत नाही, जसं मूळ खाली वाढून त्याला उपमुळं फुटतात, मग ते कशी वाढतात, तिरपी वाढतात, जमिनीत दूरवर पसरतात. बघा अशा प्रकारे ती दूरवर देखील पसरतात. बघा हे अशा प्रकारे दिसतंय तुम्हाला की इथून जरी सरळ वाटलं तरी मग ते तिरपी जातात. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये डिवायडेशन, त्याच्या ब्रँचेस होतात, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा जमिनीमध्ये त्या दूरवरती फैलावल्या जातात आणि ती मातीला घट्ट धरून असतात. मुळे झाडाला आधार देतात. जी मुळं आहेत ही जी मुळं आहेत ते काय करतात, या झाडाला जो संपूर्ण जो डोलारा उभा आहे झाडाचा, त्या झाडाला काय देत आहे, आधार देतात, त्या खोडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. तर टॅप रूट असे देखील म्हटले जाते. म्हणजे मुळे झाडांना आधार देतात व अशा जे झाडांना आधार, जे मुळे झाडांना आधार देतात अशा झाडांना काय म्हटलेलं आहे, सोटमूळ असे म्हटलेले आहे. बघा ह्या किती मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खोलवर इथे बघा पसरलेलं दिसत आहे मुलांना. आता तुम्हाला याचं सविस्तर चित्र इथे देखील दिलेलं आहे की नेमकं बघा माताची जे मूळ आहे त्याचे प्रकार तुम्हाला इथे सांगितलेले आहे. मग मूळ म्हणजे किती प्रकारामध्ये आहेत बघा इथे आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की हे आहे उपमूळ. जे इथे हे जमिनीच्या लगत हा भाग आहे, जमीन खालचा भाग आहे हा, बरोबर, ही जमिनीच्या खालचा भाग. पहिला हे सर्वात प्रथम आहे उपमूळ, मग हे प्राथमिक मूळ. हे जे सगळ्यात पहिलं दिसतं हे प्राथमिक मूळ, मग त्याच्यातून जे मूळ फुटले ते उपमूळ आहे. त्याच्यानंतर मुलांना की त्या मुळाला देखील जे छोटे छोटे मूळ फुटले ते मूलरोम आहे आणि मूलाग्र म्हणजे त्या जो छोटासा जमिनीचा जो निमुळता होत गेलेला भाग आहे त्याला मूलाग्र बोलतात. आणि मूलटोपी म्हणजे काय आहे, तो अतिशय सुरक्षित नाजूक भाग असल्यामुळे त्याला देखील टोपी देण्यात आली म्हणून त्याला मूलटोपी असं देखील म्हटलं जात आहे. तर कधी कधी हा परीक्षेला मुलांना याची तुम्हाला आकृती काढण्यास देखील विचारली जाते की मुळांची आकृती तुम्ही काढा, मुळांच्या अवयवांची आकृती तुम्ही काढा. तर अशा प्रकारचं हे जे पहिलं मूळ हे सगळ्यात पहिलं प्राथमिक मूळ आहे. त्या मुळाला उपमुळ अशी फुटलेले आहेत. तिसरं आहे मूलरोम. त्या मुळांना देखील जे मुळं फुटले आहेत ते मूलरोम आहे आणि त्याप्रमाणे जो निमुळता जो भाग होत गेला आहे त्याला मूलाग्र आहे आणि तो भाग नाजूक असल्यामुळे त्याला जी मूल टोपी लावलेली आहे म्हणजेच ती कोणती आहे, मूल टोपी आहे. तर अशा प्रकारे आपण मुळांची देखील इथे आकृती इथे आपण स्पष्ट केलेली आहे. त्याचे कार्य आहे ते देखील इथे स्पष्ट केलं आहे. आता बघा त्यांनी इथे पुन्हा दाखवलं आहे मुळाच्या टोकाच्या भागावर केसासारखे धागे असतात. मुळाच्या टोकाच्या भागावरती म्हणजे कसे केसासारखे तुम्हाला इथे धागे दिसतात ना, त्यांना मूलरोम असे म्हणतात. बघा इथे काय म्हटलेलं आहे, मूलरोम, की जे केसासारखे जे धागे आहेत त्यांना काय आहे, मूलरोम म्हणतात. मग मुळाच्या टोकाचा भाग हा नाजूक असतो. टोकाचा कोणता भाग आहे, हा जो टोकाचा भाग आहे तो नाजूक असल्यामुळे मुळाची
मुळाची वाढ याच भागात असते आणि इथूनच त्याची वाढ होत असते. हा भाग नाजूक असतो आणि म्हणूनच त्याला मूळ टोपी इथे नाव देण्यात आले आहे की तो नाजूक असल्यामुळे इथूनच त्याची वाढ होत आहे आणि म्हणून तो काय आहे त्याला नाव दिले इथे मूळ टोपी. याला इजा होऊ नये म्हणून, म्हणजेच काय त्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये किंवा जेणेकरून जे जमिनीत असलेले जे कीटक आहे जे कीड आहेत ते त्याला खाऊन टाकू नये म्हणून त्याला काय केलं जात आहे, त्यावर टोपीसारखे आवरण असते. काय आहे, टोपीसारखे इथे आवरण आहे व त्याला मूळ टोपी म्हणजे रूट कॅप असे देखील म्हटले जात आहे. टोपीसारखे ज्याला आवरण लावलं आहे त्याला रूट कॅप असं आपण इथे म्हटलेलं आहे. बघा आता आपण मुलांना पुढच्या प्रकार जाऊ की मुळाचे प्रकार किती पडतात. आता मुळाचे 2 प्रकार पडतात, एक सोटमूळ आहे आणि एक आदिमूळ आहे. हे देखील आपण इयत्ता 5वीच्या विषयामध्ये इयत्ता 5वीमध्ये आपण अभ्यासलेलं होतं आणि पुन्हा एकदा इयत्ता 7वीमध्ये देखील हा विषय इथे आलेला आहे की मुळाचे हे प्रकार किती आहेत. तर देखील आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा याचा अभ्यासणार आहोत. तर आता हे सोटमूळ आपण पाहिलेले आहे. मुळाचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे असे 2 प्रकार पडतात द्विदल वनस्पतीमध्ये. तर बघा आता इथे काय दिले आहे, मुळाचे सोटमूळ व तंतुमय मूळ असे 2 प्रकार पडतात. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते. मग आता याच्यामध्ये देखील पुन्हा डिवायडेशन आहे की मुळाचे जे प्रकार पडतात, जे सोटमूळ आहे, आदिमूळ आहे, तंतुमय मूळ आहे, मग त्याच्यामध्ये देखील जे सोटमूळ आहे बघा 2 प्रकार आहेत. द्विदल वनस्पतीमध्ये देखील सोटमूळ असते. जे द्विदल वनस्पती आहे म्हणजे ती 2 भागामध्ये डिवाइडलेली आहे. मग त्याचे म्हणजे उदाहरण कोणतं आहे, हरभरा आहे, भुईमूग आहे, तूर आहे, मूग आहे की ज्याच्यामध्ये काय करतात की 2 भाग पडले जातात. मग जो हरभरा आहे त्याच्यामध्ये द्विदल आहे म्हणजे 2 दल आहेत त्याला काय बोलू आहे, द्विदल आहे. म्हणून इथे दिले आहे द्विदल वनस्पतीमध्ये देखील द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते. म्हणजे उदाहरण हरभरा आहे, भुईमूग, तूर, मूग. बघा आता हे सोटमूळ आणि तंतुमूळ तुम्हाला इथे फरक दाखवलेला आहे. सोटमूळमध्ये काय आहे बघा की ज्याची मूळ ही आत गेलेली आहेत आणि त्याचप्रमाणे इथे तंतुमय मूळ की त्याला एक तंतूसारखे म्हणजे केसासारखे जे खालून जे मुळा फुटले जातात की जे अतिशय नाजूक आणि बारीक असतात त्याला तंतुमय असे बोलले जाते. ह्या दोन्ही चित्रातला तुम्हाला फरक मुलांना समजून घ्यायचा आहे की याच्यातले जे शिरा आहेत बघा त्या कशा बोलतात की हे जमिनी खाली चालतात आणि हे पाण्यामध्ये बघा इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. जसा कांदा आहे, बटाटा आहे, त्याचप्रमाणे गाजर आहे, हे कसे आहे त्याला तंतुमय असतात. जसं आपण बघू शकतो कांद्याची जी पात आहे हे कशी आहे, तंतुमय मूळ आहे. आणि अशा प्रकारे हे 2 प्रकारचा फरक दिसत आहे. मग आपण इथे पाहता सोटमुळामध्ये देखील प्रकार पडतात की सोटमुळ हे कसं आहे, द्विदल वनस्पतीमध्ये मोडले जाते. उदाहरणार्थ हरभरा, भुईमूग, तूर, मूग ही त्याची काय आहेत प्रामुख्याने उदाहरणं इथे तुम्हाला इथे सांगितलेली आहेत. मग आता हे सर्व तुम्हाला हरभरा म्हणजे चणा आहे, भुईमूग हे देखील तुम्हाला माहित आहे. तरी तुम्हाला इथे चित्रामध्ये बघा अधिक स्पष्ट केलेलं आहे. हरभरा म्हणजे काय आहे की जे चणे आपण त्याला बोलतो, रात्री भिजवून आपण खातो किंवा आपण ते शिजवून खातो. भुईमूग म्हणजे काय की जे शेंगदाणा आहे. मग कसं आहे बघा कशा प्रकारचे सोटमूळ दिसत आहे की ते द्विदल आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो तूर आहे, मूग आहे. मूग म्हणजे जी हिरवी मूग आहे दिसतंय तुम्हाला, हिरवी मूग आहे. तूर म्हणजे काय, जी तुरीची आपण डाळ बोलतो ना, ती तुरीची डाळ म्हणजे त्याला काय बोलणार, तूर बोलणार आहोत. तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असतं. जे एकदल आहे म्हणजे द्विदल आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं चणा आहे, भुईमूग आहे, तूर आहे, मूग आहे. तर त्याचप्रमाणे आपण जे एकदल वनस्पती आहे त्याच्यामध्ये वनस्पती कशी असते, तंतुमय वनस्पती असते. उदाहरणार्थ ज्वारी आहे, बाजरी आहे, मका, कांदा अशा प्रकारची ही काय आहे तंतुमय पदार्थाची ही उदाहरणं आपण पाहू शकतो. मग आता इथे बघा तुम्हाला दिलेली आहे काय आहे, ज्वारी, बाजरी. बघा ज्वारी, बाजरी इथे दिलेली ज्वारी आहे, ही बाजरी आहे. ही बाजरी माहिती आहे ना मुलांना, ज्वारी बाजरी खातो की ना आपण, जसं गहू म्हणजे गव्हापासून चपाती आपण बनली जाते, तर ज्वारीच्या पिठापासून ज्वारीची भाकर बनली जाते. तर ही अशा प्रकारची ज्वारी बघा इथे ज्याला पिवळ्या कलरचे जे कंस असतात त्याला ज्वारी म्हणतात. इथे आपल्याला थोडेसे काळपट किंवा हिरवट रंगाचे दिसत आहे बाजरी आहे. त्याचप्रमाणे इथे जो मका पिवळा हा तो मका मका म्हणजे काय कॉर्न आहे. आणि हा कांदा तर सर्वांना माहीतच आहे. मग ही कशी आहेत, तंतुमय मूळ आहेत. ही एक दलामध्ये मोडली जातात. तर एक दलामध्ये वनस्पती तंतुमय मूळ असतात. आणि मग त्याची उदाहरणे तुम्हाला इथे सांगितले, ज्वारी, बाजरी, मका आणि काय आहे कांदा आहे. मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी अशी आगंतिक मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात. बघा मग आता त्यांनी दिला आहे मका दिला आहे, ऊस दिला आहे, ज्वारी ही कशी आहे जमिनीत वाढणारी आहे की जमिनीपासून ती वाढणारी मुळे आहेत. व जमिनीच्या वरील खोडापासून जे जमिनीचं जे वरील खोड आहे
त्यापासून वाढणारी अशी जी मुळे आहेत त्यांना काय बोलले जातात, आगंतिक मुळे. अशी 2 प्रकारची मुळे असतात. म्हणजेच मुलांना इथे त्यांनी सांगितलं आहे की जे एकतंतुमय मुळं आहे त्याच्यामध्ये अजून एक दुसरा जो प्रकार पडतोय आगंतिक मुळे असे देखील बोलले जात आहे की जमिनीच्या वरील खोडापासून ते हे जे जमीन आहे दिसतंय मुलांनो, हा ऊस आहे, हा काय आहे, ऊस आहे, आणि ही काय आहे, ज्वारी आहे. मका, ऊस आणि हे ज्वारी. ऊस हे तुम्हाला बघा, हा जो ऊस आहे हे जर पाला काढून टाकलं तर हा संपूर्णपणे काय दिसत आहे, ऊस दिसत आहे. मग हा देखील ऊस आपण काय करत आहोत, ते पाला काढून त्याचा वापर करत असतो. मग त्यांनी ते सांगितले आगंतिक मुळे ही कशाला म्हटली जातात, जमिनीच्या वरील खोडापासून, म्हणजे हे जमीन आहे त्याच्या वरील खोडापासून जी मुळे वाढली जातात त्यांना काय बोलणार, ही आगंतिक मुळे असे बोलले जाते. तर त्याची तुम्हाला इथे डेफिनेशन किंवा त्याची तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही फरकमध्ये आपण पाहिलेलं आहे, तंतुमय मूळ आणि सोट मूळ. याचा आपण मुलांना इथे काय पाहिलं आहे, उदाहरणं पाहिले, त्यांनी स्पष्टीकरण पाहिले की ती कशा प्रकारे दोन्ही प्रकारामध्ये मोडली जातात याचं आपण उदाहरण पाहिलं आहे. जी आगंतिक मुळे ती माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्य मुळांना करावी लागतात. आता इथे तुम्हाला मुळांचं कार्य त्यांनी विचारले की मुळांची कार्य काय आहे, की जे माती घट्ट धरणे, की जमिनीमध्ये जी माती आहे ती माती घट्ट धरून ठेवणे, जमिनीत असलेले जे पाणी आहे ते शोषून घेणे, किंवा बघा जे पाणी आहे ते शोषून देणे, त्याचप्रमाणे जमिनीत असलेले जे खनिजे आहेत, जे क्षार आहेत ते देखील शोषून घेण्याचं काम कोण करत आहे, व आधार देणे, ते झाडाला भक्कम आधार देण्याचं काम हे मुळं करत असतात. म्हणून विविध कार्य ही मुळांना करावी लागतात. आता ही अशा प्रकारची बघा किती प्रकारची मुळे इथे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इथे मुळे दिसतात की जेव्हा जमिनीच्या वरती हे झाड असतं तेव्हा हे झाड आपल्याला मुलांना की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा डोलार दिसतो, किंवा ते खूप उंच वाढलेले दिसतात, किंवा ते खूप जाडसर असं त्याचं खोड असतं आणि खूप आपण म्हणतो केवढं भलं मोठं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. परंतु जे जितकंच उंच आहे तितकंच ते जेवढं आपल्याला जास्त लांब आणि जाड दिसतं, त्याचप्रमाणे त्याची जी मुळं आहे ती खोलवर बघा अशा प्रकारची लांबवर त्याचा डोलारा हा पसरलेला असतो. हे झाड आपल्याला त्याचं खोड एवढंच दिसलं असलं तरी त्याचा जो पसारा आहे आतला जो मुळांचा तो तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की किती विस्तीर्ण प्रमाणामध्ये तो पसरलेला आहे, हे देखील तुम्ही बघू शकताय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे मूळ आहे तेच महत्त्वाचं काम करत आहे झाडांना टिकून ठेवण्यासाठी. म्हणजेच काय, माती घट्ट धरून ठेवणे, पाणी खनिजे व क्षार हे शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्य त्या मुळांना करावी लागत आहे. म्हणजे मुळांचे कार्य काय हे देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकते की मुळांचं कार्य काय ते सांगा. तर मग अशा प्रकारे हे सगळं कारणं आपण इथे दिलेली आहेत की बघा कशा प्रकारे माती घट्ट धरून ठेवणे, पाणी शोषून ठेवणे, त्याचप्रमाणे खनिजे व क्षार यांना देखील शोषण करणे, झाडांना घट्ट आधार देणे, हे मुळांची विविध कार्य जी आहे ती पाठाच्या माध्यमातून आपण इथे पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे विस्तीर्ण प्रमाणाचं जे मूळ आहे ते काय करत आहे, आपल्याला कार्य करत आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना रूपांतरित मुळे असे म्हणतात. म्हणजे काय, मॉडिफाईड रूट्स असे म्हणतात. त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये देखील काय होत आहे, बदल झाला आहे आणि या बदलामुळे त्यांना काय म्हटलं गेलं आहे, रूपांतरित मुळे झालेलं आहे. की एका मुळापासून अनेक मुळे जी तयार झालेली आपल्याला दिसत आहेत त्यांना काय म्हणणार, रूपांतरित मुळे. रूपांतरित मुळामुळेच मग आणि इथे काय दिले आहे की अजून मुळांची त्यांनी मुळांचे किती प्रकार पडतात त्यांनी सांगितले. मग रूपांतरित मुळामध्ये हवाई मुळे आहे, आधार मुळे आहे आणि धावती मुळे आहे. म्हणजे ही श्वसन मुळे यांचा समावेश होत आहे. तर आता बघा तुम्हाला इथे रूपांतरित मुळांचं काय देखले की किती प्रकार पडले जातात माहिती बघा. ते काय दिलं आहे, हवाई मुळे आहे, आधार मुळे आहे, धावती मुळे आहे आणि श्वसन मुळे यांचा समावेश होतो. की ज्या मुळांचं रूपांतर झालं आहे त्यांच्यामध्ये देखील प्रकार पडलेले आहेत. हे 4 प्रकार देखील परीक्षेला विचारू शकतात. हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे आणि श्वसन मुळे यांचा समावेश या रूपांतरित मुळेमध्ये होत आहे. हा प्रश्न टोटली वेगळा पडत आहे. तर अशा प्रकारे बघा ही रूपांतरित झालेली मुळांचा जो आकार आहे तो केवढा मोठा विस्तृत प्रमाणामध्ये इथे तुम्हाला दिसत आहे. आता आपण पाहणार आहोत खोड आहे. तर खोड म्हणजे काय, स्टीम आहे. तर आता हे किती विस्तृत प्रमाणामध्ये तुम्हाला खोड इथे मुलांना दिसत आहे की जे खोडाचे जे की हा जो पार्ट हा एकच आहे, परंतु एकाच खोडातून याचा 2 पार्टमध्ये काय झालं आहे, विभाजन झालेलं आहे. आता खोड स्टीम म्हणजे खोड म्हणजे काय, खोडाचे प्रकार म्हणजे खोडाचं कार्य काय, आता याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होत असते. बघा आता बरोबर आहे की आता जर आपण एखादं रोप लावलं आहे किंवा एखादं आपण रोपटं लावलं आहे तर त्याची रोपट्याची जी वाढ ही मुलांना वर होत असते. आणि म्हणून त्यांनी रुजणाऱ्या बी आहे. म्हणजे ही बी आहे ही रुजणारं म्हणजे आतमध्ये खोलवर जाणारं बी आहे. बघा तुम्हाला दाखवत आहे.
रुजणारं म्हणजे हे जे बी आहे हे रुजणारं आहे, जमिनीच्या खोल आपण टाकतो. बीजातील जमिनीच्या वर वाढणारं म्हणजे जमिनीच्या हे वर वाढणारं अंकुरापासून ही खोडाची वाढ होत असते. म्हणजे इथून त्याची वाढ होत असते. ती जमिनीच्या साहजिकच आहे, खाली होणार आहे का वर होणार आहे. हर एक जी खोडाची वाढ आहे त्याची जी गती आहे ती आकाशाच्या दिशेने म्हणजे जमिनीच्या वरच्या भागाकडून ती होणार आहे. त्याच अंकुर जसा जसा वाढतो तसाची खोडाची लांबी वाढते. मग हा अंकुर जसा जसा वाढतो, मग हा अंकुर वाढायची ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप आहे. 1 2 3. तो जसा जसा वाढतो तशी खोडाची वाढ होत असते. सुरुवातीला हे खोड कसं असतं, नाजूक असतं, पातळ असतं, लवचिक असतं, तो बेंड पण होऊ शकतो. परंतु कालांतराने जशी जशी त्याची वाढ होत असते आणि त्याच्या ज्या मुळा आहेत, ह्या मुळा जशा जशा जमिनीमध्ये पसरत जातात त्याला उपमुळा फुटतात. जसं आपण पाहिलं रूपांतरित मुळामध्ये धावते मुळा आहे, श्वसन मुळा आहे. मग या ज्या मुळा काय करतात की ते जमिनीला घट्ट धरून ठेवतात. त्याचप्रमाणे या खोडाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही होत असते. आणि म्हणून अशा प्रकारे अंकुरापासून त्याची सुरुवात होते, रुजणाऱ्या बी पासून जी सुरुवात होते ती जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला अंकुरापासून फुटते. आणि म्हणून अंकुर जसा वाढतो तसं ती खोडाची ही लांबी अशा प्रकारे वाढण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये त्याची कशा प्रकारे लांबी ही वाढते आणि त्याचप्रमाणे त्याची जाडी देखील त्या खोडाची वाढत असते बघा. तर अशा प्रकारे हे चित्रामध्ये तुम्हाला अजून स्पष्ट झालेलं असेल. आता आपण पाहणार आहोत की या खोडावरती देखील जे अनेक जे पार्ट्स आहेत त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. इथे दिले खोडावर पेरे म्हणजे नोडे असतात. आता हे इथे काय, याला काय बोलले जातात, नोडे बोलले जातात. ज्या ठिकाणी पेरे असतात तिथेच पानं फुटतात. म्हणजे जिथून पाने फुटण्याची जी दिशा असते की जिथे त्याची पानांची जी वाढ होत असते, जी ग्रोथ आहे ती आपण इथे पाहणार आहोत. बघा आता इथून जे पानाची जी ग्रोथ होत असते त्याला ज्या ठिकाणी पेरे असतात तिथेच पाने फुटतात. मग इथून बघा हे छोटंसं पान तुम्हाला इथे दिसत आहे मुलांना. मग इथून जे छोटं पान आहे मग ते कालांतराने एवढं झालेलं आहे आणि नंतर परत कालांतराने एवढं झालंय. म्हणजे या ठिकाणच्या भागाला काय बोलणार आहोत आपण, पेरे बोलणार आहोत. म्हणजे काय आहे, नोडे असे बोलणार आहोत. ज्या ठिकाणी पेरे असतात त्या ठिकाणी त्यांना काय बोलणार आहोत की ते जे पाने फुटतात त्यांना आपण काय बोलणार आहोत, पेरे. म्हणजे आपण हा एक भाग आपण शिकलेला आहोत की खोडावरचा जो पहिला भाग आहे पेरे, याचा आपण अभ्यास केला. आता आपण दुसरं पाहणार आहोत खोडाच्या 2 पेरातील अंतराला. मग 2 जर पेरे असतील तर त्याचे जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणणार आहोत, कांडे असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, कांडे. म्हणजे काय, एंट्रोनडे असे म्हणणार आहोत. म्हणजेच खोडाच्या अग्रभागाला, आता अग्रभाग आहे त्याला काय म्हणणार आहोत, बड म्हणणार. जो अग्रभाग आहे, जो हा पुढचा जो भाग आहे त्याला अग्र. म्हणजे आपण आता 2 पाहिले की जे पेरे पाहिले की ते पेरे म्हणजे ज्या ठिकाणी जे छोटे छोटे पानं उमगायला सुरुवात होते त्याला पेरे बोलणार. मग जो खोडाच्या 2 पेऱ्यामधील जे अंतर आहे त्यांना काय बोलणार आहोत, कांडे असे बोलणार. बघा हे 2 भागातील जे अंतर आहेत. तसेच खोडाच्या अग्रभाग आहे, जो अग्रभाग आहे त्याला आपण काय बोलणार आहोत मुलांना, मुकुल म्हणजेच बड असे बोलणार आहोत. की जसं मी तुम्हाला सांगितलं जो अग्रभाग आहे, जो सगळ्यात वरचा भाग आहे त्याला काय बोलणार आहोत, मुकुल बोलणार आहोत. मग खोडाचे विविध भाग कोणते आहेत, परीक्षेला प्रश्न कधी कधी विचारू शकतो. खोडाचे विविध भाग आहे, मुकुल आहे, पेरे आहे, कांडे आहे आणि पान आहे. मग याच्यानंतर सविस्तर पान येते ना, हे बरोबर. हा पहिलं पेरे आहे, म्हणून पेऱ्याच्या नंतर मुलांना कांड आहे, कांडाच्या नंतर मुकुल आहे आणि मुकुलच्या नंतर पान आहे. तर अशा प्रकारे खोडाचे हे विविध प्रकार आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. हे 4 प्रकार खोडामध्ये पडत असतात. परीक्षेला आकृती देखील येते. बघा हे पुन्हा एकदा समजून घ्यायचं आहे. पेरे, मुकुल, कांडे आणि पान. तर कळालं मुलांना. तो अशा प्रकारे आपण याचा सविस्तररित्या काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि आपण समजून घेतलेला आहे की या 4ही पार्ट म्हणजे जे खोड आहे, पान आहे, पेर आहे, मुकुल आहे, याचा आपण काय केलेलं आहे, सविस्तर अभ्यास केलेला आहे.